चला तर आज बनवूया पनीर फ्राय. पनीर फ्राय करण्यासाठी घेतलं पनीर, त्याला मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे बारीक खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं. त्यानंतर एका प्लेटमध्ये बेसन घेतलं, त्यावर हळदी, गरम मसाला, धना पावडर आणि दीपक मसाला टाकून घेतला. त्यात थोडं दही टाकलं आणि मिरची पावडर टाकली आणि त्याला मिक्स करून घेतलं. अद्रक लसूणची पेस्ट टाकली, परत मिक्स केलं. तडका पॅनमध्ये सरसो ऑइल गरम करून घेतलं आणि ते त्या मिश्रणमध्ये टाकलं. सॉल्ट ॲड करून घेतला, थोडं पाणी ॲड करून घेतलं आणि सगळ्या पनीरला व्यवस्थित प्रॉपर मसाला लावून घेतला. आणि यानंतर मॅरिनेट होण्यासाठी 10 मिनिट त्याला ठेवलं आणि त्यानंतर एका नॉनस्टिक पॅनला थोडंसं सरसो ऑइल त्याच्यावरती टाकून ते शॅलो फ्राय करून घेतलं. शॅलो फ्राय प्रत्येक साईडने व्यवस्थित करून घेतलं, लालसर फ्राय होईपर्यंत. प्रत्येक साईडने त्याला पलटून फ्राय करून घेतलं आणि हे बघा, तयार झालं आपलं पनीर फ्राय. प्लीज लाईक, शेअर and subscribe my YouTube channel and